नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. बघा, ज्याही म्हणजे स्पेशली लेडीज, स्पेशली विद्यार्थ्यांसाठी कॉमन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमन पुणे यामध्ये समजा या कॉलेजला समजा तुम्हाला जर इन्स्टिट्यूट लेवल म्हणा किंवा मॅनेजमेंट सीट थ्रू तुम्हाला जर इथं ॲडमिशन घ्यायची असेल तर याची काय प्रोसेस आहे, या सगळ्या आपण गोष्टी बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, न्यूज अँड अनाऊन्समेंटमध्ये गेल्यानंतर ओके, तुम्हाला इथे एक हे दिसते, हे येते. लेट मी ओके ओके न्यूज अँड अनाउन्समेंटमध्ये गेल्यानंतर आय थिंक तो जो काही स्ट्रक्चर्ड आहे, हां, इथं बघा FY BTech इन्स्टिट्यूट कोटा सीट नोटिफिकेशन दिलेलं आहे. म्हणजे हीच पी डी एफ आहे ती. ठीक आहे, ही पी डी एफ तुम्हाला तिथे अवेलेबल होऊन जाईल ही इथे गेल्यानंतर. ओके, सेम पी डी एफ आहे. चला, काही हरकत नाही. बघा, तर बघा आता ही 5 ऑगस्ट 2026ला पी डी एफ आलेली आहे. ठीक आहे, बरेच म्हणजे 15 दिवस झालेलं आहे पी डी एफ. ॲडमिशन नोटिफिकेशन फॉर द FY BTech इन्स्टिट्यूट कोटा सीट्स फॉर द अकॅडमिक इयर 26-27. ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द FY BTech इन्स्टिट्यूट कोटा सीट्स. आता बघा, ब्रांच वाईज त्यांनी आपल्याला कोटा दिलेला आहे. जवळजवळ 100च्या वर तिथे सीट्स अवेलेबल आहे. ENTC 36, कम्प्युटरसाठी 36, इन्स्ट्रुमेंटेशन 12, IT 24 अँड मेकॅनिकलसाठी 12. बघा, द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म गुगल लिंक इज गिवन बिलो. बघा, ही आपल्याला गुगल लिंक दिलेली आहे. द लास्ट डेट फॉर सबमिटिंग ॲप्लिकेशन्स. बघा, जवळजवळ प्रत्येक जवळजवळ म्हणजे ज्याही काही कॉलेजेसवर आपण व्हिडिओ बनवले 7-8 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी करायच्या. इथं 7 सप्टेंबरपर्यंत. स्टुडंट शुड रीड ऑल द इन्फॉर्मेशन रिलेटेड द इन्स्टिट्यूट कोटा पब्लिश ऑन द कॉलेज वेबसाईट. चला, काही हरकत नाही. ऑल द रिझर्व कॅटेगरीज. बघा, आता या गुगल फॉर्मवर क्लिक केल्यानंतर बघा, साधारणतः बघा, जो काही तुमचा मेल आय डी आहे तो साइन इन करून घ्यायचा. बघा, ही त्यांची वेबसाईट आहे. बघा, एंटर नंबर स्टार्टिंग विथ जो काही तुमचा ॲप्लिकेशन आय डी आहे, फुल नेम, डेट ऑफ बर्थ, कॅन्डिडेट्स मेल आय डी, कॅन्डिडेट्स मोबाईल नंबर, आधार नंबर. ओके, आता हे तुम्हाला चूज करायचं आहे. आउट ऑफ महाराष्ट्र स्टेट ऑर होम टू द महाराष्ट्र. कॅन्डिडेट टाईप ABC जे काही राहतात ते. ओके, आफ्टर दॅट नॅशनॅलिटी, कॅटेगरी, जेंडर, रिझर्वेशन फॉर द स्पेशल सीट टाईप जी काही कॅटेगरी आहे आपली, सीट पर्सेंटाईल 2000 PCM स्पेशली. ओके, मॅथ्स, फिजिक्स अँड केमिस्ट्री पर्सेंटाईल, HSC PCMs टोटल, HSC फिजिक्स, HSC मॅथ्स, HSC केमिस्ट्री. फायनल स्टेट जी काही तुमची मेरिट लिस्ट राहणार ते JEE पर्सेंटाईल जर असेल तर. ओके, बघा, इथं JEE पर्सेंटाईलला स्टार केलेला आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्यानं JEE नाही दिलं असतं तर 0 द्यावं लागेल. फायनल AI मेरिट लिस्ट नंबर जायचा आहे. प्रिफरन्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आफ्टर दॅट. ओके, म्हणजे कोणत्या ब्रांचेस वगैरे तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे. ओके, डिक्लेरेशन बघा, ॲग्री टू द पे ॲप्लिकल फीज फॉर द इन्स्टिट्यूट कोटा सीट्स ॲज पब्लिश ऑन द कॉलेज वेबसाईट. आय रीड बाय सिन्सिअरली अफर्म दॅट. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी. आणि फायनल मेरिट लिस्ट स्टेटस आहे जो अपलोड वन सपोर्टेड फायनल. ठीक आहे, इथं डाउनलोड करून तुम्हाला सबमिट करायचा. ओके, आफ्टर दॅट इन्स्टिट्यूट कोट्यातून जर आपल्याला जर इथं प्रवेश मिळाला तर काय फीज राहू शकतं. बघा, यांचा फी स्ट्रक्चरचा हा टॅबच आहे. या फी स्ट्रक्चरच्या टॅबमध्ये आल्यानंतर बघा, फी स्ट्रक्चर डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, म्हणजे ट्युशन फीज वगैरे दिलेलं आहे. अगेन्स्ट NRI सीट्स फर्स्ट इयर MTech. ॲडमिशन सेक्शनमध्ये गेल्यानंतर बघा, फी स्ट्रक्चर या सेक्शनला गेल्यावर बघा, अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम FY BTech हे रेग्युलरवाल्यांसाठी आहे. फी स्ट्रक्चर ॲज अप्रूव्ह बाय द फ्री. ठीक आहे, तिथं बॉडीज राहते. हां, आता बघा, हां, इथे बघा, म्हणजे ही जी होती ना, कॅपराऊंडवाल्यांसाठी फी होती. म्हणजे एखादी विद्यार्थिनी तर समजा कॅपराऊंड थ्रू जर लागत असेल आणि समजा ती महाराष्ट्राची ओपन कॅटेगरीची असेल, ओके, तर फिमेलसाठी तर ट्युशन फी माफ राहतं. ठीक आहे, फिमेलसाठी ट्युशन फी इथं फिमेलचा समजा एखादा विद्यार्थी आहे, सॉरी, इथे ट्युशन फी बघा, एक माझा आत्ता लॉजिक क्लिक झाला. काय आहे ना, म्हणजे कॉलेज स्पेशली फॉर वुमनसाठी राहिल्यामुळे जी काही ट्युशन फी आहे, ती ट्युशन फी काय असते ना, फिमेलसाठी ती काय झालेली आहे, माफ झालेली आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही म्हणजे ओपनमधनं समजा एखादी विद्यार्थिनी आहे, समजा जर तिला इथे लागायचं असेल तर फक्त 20,000 एकम दम शतक हजार 10,000 लक्ष, सॉरी 2 लाख आहे, 2 लाख आहे, आलं लक्षात. ओके, समजा एखादी विद्यार्थिनी आहे. ठीक आहे, आता जो काही विद्यार्थिनींना ट्युशन फीचा जो काही GR आहे, ओके, तो GR असा आहे की ज्या विद्यार्थिनींचं पालकांचं उत्पन्न समथिंग 8 ते 9 लाख आहे, आय थिंक 8 लाखांपेक्षा जर कमी असेल तर तो GR तिथं समजा लागू आहे. समजा एखादी विद्यार्थिनी आहे, तिचं पालकाचं तिच्या पॅरेंटचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त आहे, तर ती विद्यार्थिनी या केसमध्ये अप्लाय नाही करणार. ओके, म्हणजे तिला ट्युशन फी माफ राहणार. मग अशा विद्यार्थ्यांसाठी जी काही फी आहे ती आहे 2,08,400
₹36. याच्या लक्षात ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी. ओके. समजा आता एखादी विद्यार्थिनी इथे समजा इन्स्टिट्यूट कोट्या थ्रू समजा जर इथे लागली आणि ओपन कॅटेगरीसाठी आणि त्याला कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच मिळालं, तर तिच्यासाठी फी आहे 6,01,436. याच्या लक्षात म्हणजे जवळ-जवळ 3 पटचा फरक आहे. याच्या लक्षात म्हणजे इन्स्टिट्यूट कोटामधनं जर ॲडमिशन घ्यायची असेल, जवळ-जवळ तुम्हाला 3 पट फीज जास्त मोजायला बघा 2,00,000 आणि 6,00,000 बाकीचे आकडे सोडून द्या. त्या लक्षात 2,00,000 आणि 6,00,000 आणि ब्रांच वाईज जर बघितलं तर बघा आय-टी आणि कम्प्युटर यांची फीज जास्त दिसते. एन-टी-सी, मेकॅनिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोलसाठी जी फी आहे ती कमी आहे. याच्या लक्षात अशा प्रकारचा तो हे आहे. याच्या लक्षात कॅप राउंड ॲडमिशन, एफ-वाय-एम-ए, इंटरनॅशनल फी स्ट्रक्चर, अप्रूव्हल याच्या लक्षात ओके अशा प्रकारचा आहे. तो तुम्हाला म्हणजे प्रॉपरली गुगल फॉर्म फिल करायचा आणि यांच्या वेबसाईटवर तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि फी स्ट्रक्चरबद्दलही मी तुम्हाला सांगितलेलं आहे. येतं लक्षात ओके. बाकी मग कॅटेगरी वाईज सगळ्या गोष्टी चेंज होतात, परंतु जो कॅप राउंड थ्रू लागतो, जो इन्स्टिट्यूट कोट्या थ्रू लागतो, त्यांच्यासाठी जो काही फी स्ट्रक्चर आहे, तो फी स्ट्रक्चर हाच राहणार आहे. येतं लक्षात ओके. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.